राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या वतीनं राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात पीक पद्धतीवर आधारित भुईमूग लागवड, हुमणी कीड नियंत्रण आणि दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। यामध्ये कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे डॉक्टर सुधीर सूर्यगंध यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ऊसापेक्षा दूध व्यवसाय अधिक फायदेशीर ठरू शकतो, मात्र योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे हा व्यवसाय तोट्यात जात असल्याचं स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 6 लाख म्हशी असून त्यापैकी 2.25 लाखच दूध देतात, तर 2.25 लाख गायींपैकी केवळ 92,000 गायी दुधाळ असल्याचं सांगितलं। शास्त्रीय पद्धतीनं जात निवड, जनावरांचं आरोग्य, योग्य खाद्य व्यवस्थापन आणि दुग्ध विक्री यावर भर देणं गरजेचं असल्याचं सांगत 5 जनावरांच्या संगोपनातून दरमहा सुमारे 20,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकत असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर अभयकुमार बागडी यांनी हुमणी कीड ओळख, तिचा जीवनक्रम आणि नियंत्रण उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं। माळरान आणि नदीकाठच्या भागातील किडीतील फरक स्पष्ट करत कामगंध सापळ्यांचा वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला। तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी शेतकऱ्यांसाठी हुमणी कीड नियंत्रण स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती दिली। यावेळी आत्माचे सुनील कांबळे, मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला संग्राम पाटील गुडाळकर, संतोष पाटील, कसबा तारळेच्या सरपंच विमल पाटील, साताप्पा पाटील, रमाकांत तोडकर, डी.बी. आदमापुरे, सहाय्यक कृषी अधिकारी सरिता बकरे, युवराज पोवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।